राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। अजित पवार हे 66 वर्षांचे होते। राज्याच्या राजकारणात गेल्या 40 वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता। धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते। अजितदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामती येथे सभा घेणार होत्या। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे आज बारामतीमध्ये सभा घेणार होते। या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते। हे विमान बारामती विमानतळाजवळ उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले। या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली होती। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी अजित पवार यांनी जोर लावला होता। तसेच पुणे जिल्ह्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते। त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या। त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते। दरम्यान त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळले। अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता। काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। पुढे 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते। मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले। तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती। महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता। तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते।